नाही अहो आई तसं नाहीये. सॉरी माझी चूक झाली. पाहुणे एक काम कर, मला जरा खीर घेऊन येतेस का? आणते. अगं तिचा धीर जर तिला सगळ्या गोष्टी सांगून करत असेल तर चांगली गोष्ट आहे ना. हा आणि आता आकाशने जर सांगितलं असेल तिला की कुणाला सांगू नकोस म्हणून, आई चिडेल माझ्यावर. दोन तिने आपल्याला सांगितलं नाही, त्यात तिची काय चूक आहे सांग. अहो पण लग्न आधीच. तर कुठल्या जमान्यात वावरतेस तू? आता दोघेही मॅच्युअर आहेत, दोघांना मुलं आहेत हे विसरतेस का तू? आपण लग्न ठरवल्यापासून ते दोघे एकमेकांशी बोलले नसतील. अगं त्यांचं लग्न कुठल्या परिस्थितीत होतंय हे माहिती आहे ना तुला. बघ ना, होणाऱ्या बायकोचा फोटो सुद्धा न बघणारा मुलगा तिला भेटायला गेलाय. ही किती आनंदाची गोष्ट आहे. काय ग मंगल, आहे की नाही? बरोबर बरोबर. मग अरे हो मंगल, हिच्यावर जरा लक्ष ठेवा. ही हल्ली ना कुणाचंही ऐकते आणि काहीही बोलते. हो दादा हो, मी लक्ष ठेवेन. हो जयश्री, आता ना मुलांचं आयुष्य कंट्रोल करणं सोडून दे. मुलं काय आता मोठी झाली, त्यांचं भलं कशात आहे ना हे त्यांना चांगलं कळतं. आणखी एक, उगाच त्या अवनीला उठसूट काहीही बोलू नकोस. ती बिचारी आपले ऐकून घेते म्हणून. आता उद्या अखिलची बायको आली तर ती ऐकूनच घेईल असं नाही. काय रे अखिल, त्याला आता वगैरे टसका लागला. दे 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 दे, एक काम कर, बरोबर 2 आणल्या, एक तुझ्या सासूला दे, तिला गोडाची गरज आहे. आई भरलंय माझं पोट. सरक. इतक्या रात्रीचं मला मिळालेलं कोण फोन करतंय? अगं बाई, जावई बापू. नमस्कार. जावई बापू काय म्हणताय? भेटली ना बसू? नाही अजून. निघाल्यात का त्या? हो म्हणजे केव्हाच निघाली ती. ट्रॅफिक लागलं की काय? पोचतच असेल. पण काय झालं, काही प्रॉब्लेम होता का? नाही नाही, असं काही नाही. मी बघतो, वाट बघतो. बर बर, ठेवते. हा वहिनी तू शांत हो आधी. हा आली. आई सॉरी, तुमचीच शिकवण आहे ना. भरल्या ताटावरून उठायचं नाही. आणि आज तुम्हीच उठून निघून आलात. थोडी खीर खा. आता या शिकवणार आपल्या सासूबाईंना. बघितलंस ना वहिनी, हेच दिवस बघायचे बाकी राहिले होते ग बाई. आई तुमचा माझ्यावर राग आहे ना, खिरीवर काढू नका प्लीज. आई तुमचीच रेसिपी आहे ही. आई तुम्हाला आठवतंय का, मी जेव्हा लग्न करून या घरात आले होते ना, तेव्हा साधा मला कुकरही लावता येत नव्हता. तुमच्याच कडून मी सगळं शिकले. मी 4 चौकात जाऊन सांगू नको मी तुला सगळं शिकवलं म्हणून. मोठ्यांचा अनादर करायला मी तुला शिकवलं नाही. आई मान्य आहे, मला माझी चूक झालीये. प्लीज मला माफ करा. मी ना तुम्हाला सांगायला हवं होतं की आकाश भाऊजी कुठे गेले. आई माफ करा ना मला. अगं आजच्या दिवसासाठी माफी मागितलीस तू, पण अवनी अगं असं रोज वागतेस तू. तू असं वागतेस मग दादा वहिनीला नाही नाही ते बोलतो, 4 चौघात अपमान करतो. वहिनी तुला सांगते, मला एवढं वाईट वाटतं ना या गोष्टीचं. तुम्ही मला मुलगी मानता ना, मुलगी समजून माफ करा. आई चुकलं माझं. बाबा तुम्हाला ओरडतात, घरात वाद होतात, या गोष्टी खरंच नाही आवडत मला. मग काय मला आवडतात? हा, मला आवडतात अशी घरात भांडणं झालेली का काहीतरी कारण काढून मीच भांडणं उकरून काढते?
ऐकलं वंस? काय बोलती ऐकलं? तू 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 एक शांत घरात राहा फिरणार. वहिनी, तू शांत राहा आधी. बाकी कोणाला नाही जाणवलं तरी तुझी तगमग मला जाणवते. या घराला जोडून ठेवण्यासाठी तू किती मरमर करते हे मी बघते ना माझ्या डोळ्यांनी. हिचं काय आहे? वहिनी, अगं पण हिला आपण काही बोलायला नको ग बाई. हे तर तर बाहेर जायची आणि दादाला सगळं सांगायचे. मग दादा आत येईल आणि तुला बोल बोल बोलेल, नाही तर 4 लोकात अपमान करेल. नको ग बाई. बरोबर बोलताय तुम्ही वंस. अवनीबाई, हे मला असं काही म्हणायचं नव्हतं बरं का. कसं आहे, तू या घरची मोठी सून आहेस, मोठी जाऊ आहेस, तुला जे योग्य वाटेल ते तू कर. माझं काय आहे, मुलं मोठी झालीत, त्यांची लग्न झालीत, त्यांच्या बायका आल्यात, मी कशाला त्यांना शिकवायला जाऊ. आणि तुझ्यावर घरची केवढी मोठी जबाबदारी आहे, आकाशची लाडकी वहिनी म्हणून आकाशच्या लग्नाची जबाबदारी पण तुझीच आहे. मग तू कशाला आम्हा रिटायर्ड बायकांबरोबर टाइमपास करतेस? नको ग बाई. कशाला बोलती हिच्याशी? जाऊ दे. अगं वहिनी, वेलकम. किती वेळासाठी रूम पाहिजे तुम्हाला? मी तुमचीच वाट बघत होतो. मी थोडा गोंधळ झालाय. समाधान वाटलं का सासूबाईंचा अपमान करून? हं? काय मिळतं आत्या तुम्हाला हे सगळं करून? या घराची सून आहे मी. लग्न करून या घरात आले म्हणून माझ्याशी वाटेल तसं वागाल? अहो, आई खूप भोळ्या आहेत. कायम तुम्हाला वंच वंच करून तुमच्यावर विश्वास ठेवतात. तुम्हाला कधी अंतर दिलं नाही. पण तुम्ही काय केलं? कायम आमच्या कुटुंबात नात्यात विष पेरत गेलात. काय मिळतं तुम्हाला हे सगळं करून? तुमचं कुटुंब, हाच तर फरक आहे ना. मी कायम या घराला आपलं कुटुंब मानलंय, पण तुम्ही सगळेजण मला नेहमी परकीच मानता. या घरासाठी मी किती मरमर केली ना तरी ती कमीच असते. शेवटी मी काय परकी, ती परकीच राहणार ना. आपलेपणा फक्त नात्याने निर्माण नाही होत आत्या. त्याच्यासाठी मनापासून प्रेम करावं लागतं. आणि तुम्ही जर आम्हाला कुटुंब मानलं असतं ना तर घरात सतत क्लेश केले नसते. आत्ता सुद्धा आई जेव्हा मला ओरडत होत्या ना तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितलाय मी. अरे बनी, मला बाबाला भेटायचं होतं ना, मग तू का नाही भेटायला गेलास माझ्या बाबाला? अरे तुला सांगू का, मला काय नाही ऐकायचं तुला. एकतर ऐकत नाही कशी आणि तू पण. अरे बाबा सुद्धा एका मुलाला भेटायला थांबला होता. म्हणाला नेक्स्ट टाइम नक्की भेटणार. आणि माहितीये का, नाही बाबांनी तुझं एक काम केलंय. काय काम केलंय माझ्या बाबांनी? सांगू? हा, सांग ना सांग ना. ये सांगते. तिकडे तोंड कर, तिकडे तोंड कर. उभा राहा, बघायचं नाही हा इकडे. सांग ना. सांगते बघ. माझा बॉय म्हणजे माझ्या बाबांनी माझा बॉय काढला. माझा बाबा खूप ब्रेव आहे. शाण्या, पहिल्याच दिवशी बाबाला कामाला लावलंस ना. अरे तू नको ग मध्ये बरोबर, ते आमच्यामध्ये ट्युनिंग आहे ग. हो का शहाण्या. बरं, आता बॉल जरी मिळाला असला ना तरी खेळायचं नाही. आता रात्र झाली खूप, चला झोपायचं, उद्या शाळा आहे. पण आई मला रोज रात्री गोष्ट सांगून झोपवते. मग मी सांगते गोष्ट. तुला कुठे गोष्ट येते सांगायला? मला खूप गोष्टी येतात, मी सांगते. चल चल आडवा पड. हा का सांग ना. ओ सांगते, थांब जरा.
एकदा काय झालं, 8 पाट नगर होतं. त्या नगरात एक राजा राहायचा. तो राजा ना खूप हुशार होता, सगळ्या कलांमध्ये एकदम निपुण. आणि त्याच्या दरबारात 2 पऱ्या होत्या. ही गोष्ट कुठेतरी ऐकल्यासारखी वाटते आजी. गपचूप ऐकणार आहेस का? हा हा. काय बरं सांगत होते? हा, तर एकदा काय झालं, राजाच्या आईला असं वाटलं की राजासाठी राणी आणायला हवी. राजा खूप श्रीमंत होता ना, तो राजवाड्यात राहायचा. राणी मात्र एका बागेत राहायची. त्यांच्या आई वडिलांनी त्यांचं लग्न करायचं ठरवलं. सगळे छान छान सुरू आहे गोष्टी. कहाणी मी तो ट्विस्ट होणं ते घे ना. अरे ऐक ना, ट्विस्ट तर पुढेच आहे. काय झालं, साखरपुडा होईपर्यंत दोघांनी एकमेकांना बघितलंच नाही. त्यामुळे दोघांच्यात झाले गैरसमज. राजाला वाटलं राणी एकदम आगाऊ आहे आणि राणीला वाटलं राजा एकदम बॅड बॉय आहे. आगाऊ राणी आणि बॅड बॉय राजा, कशी जमणार ह्यांची प्रेम कहाणी? मग पुढे काय झालं आजी? पुढे शेवटी राजा आणि राणी एकमेकांना भेटले, पण त्यांच्यातले गैरसमज काही दूर होईच नात. काय गोंधळ? तुम्ही या इथे बोलवलंय मला? हो, ते ऍक्च्युली काय झालं ना की बेबींकडून जरा चूक झाली आहे. ऍक्च्युली सेम नावाचे 2 हॉटेल्स आहेत, तर बेबीने चुकून इथला ॲड्रेस पाठवला. ॲक्च्युली आपल्याला पार्ला जायचं होतं, पण त्यांनी चुकून बोरिवलीचं पाठवलं, म्हणून ते थोडं गोंधळ झालाय. आय सॉरी, आय रिअली व्हेरी सॉरी. तुम्ही चुकून मला या जागी बोलवलंय असं काही म्हणायचंय का तुम्हाला? मी मुद्दाम तुम्हाला इथे का बोलवेन सांगा ना. मी तुम्हाला मुद्दामून अशा ठिकाणी का बोलवेन? माझा पदर का खेचलात देवळात? गार्डन मध्ये मला पाडायला सांगून हिरो बनायला का निघाला होता? त्यातलाच काहीतरी प्रकार असेल हा. सुंदरा, तुम्ही पुन्हा गैरसमज करून घेताय. असंच वाटून माझ्या मनातल्या सगळ्या शंका कुशंका सगळं बाजूला ठेवून आले होते मी. माहितीये, मला वाटलं होतं की तुम्हाला पण गैरसमज दूर करायचे असतील. मी सांगणार होते तुम्हाला, झालं गेलं विसरून जाऊयात, नव्याने सुरुवात करूयात. पण आज मला कळलंय, मला जे वाटलं होतं ना ते गैरसमज नव्हतेच मुळे. मी तुम्हाला चांगलंच ओळखलंय आता. मी उगीच विचार करत होते की तुमची काही चूक नसेल, तुम्ही जसं मला वाटते तसे अजिबात नसाल, खूप वेगळे असाल तुम्ही. कदाचित मलाच गैरसमज होत आहेत, सिच्युएशनचा दोष असेल, पण नाही. आत्ताची ही सिच्युएशन बघून मला असं वाटतं की या ठिकाणी तुम्ही मला बोलवलंय कारण तुमच्या मनात जे काही चाललंय ना ते तुम्ही मला न सांगताच मला कळावं. हे बघा, हे लग्न करण्यामागे तुमचा काय उद्देश आहे ते मला माहित नाही, पण मलाच कळायला हवं होतं. आधी लग्न झालेल्या एक मुलगा असलेल्या मुलीकडे सगळे इझी टार्गेट म्हणूनच बघतात. तुम्ही पण त्यातलेच एक निघालात. एकदा राजा आणि राणी जंगलात फिरायला गेले. तिथे अनोळखी माणसांनी चारी बाजूनी त्यांना घेरलं. ए कसले धंदे चालले इकडे? सगळ्यांनी ताब्यात घ्या. हे चल, ए ओ ठीक आहे ना, घ्या ना सगळं. तो मॅनेजर कुठे आहे? अरे मॅनेजर पकडा. ए एक मिनिट कुठे चाललात? पळून जात आहे? हो नाही सर, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आम्ही इथे फक्त ए जे काय बोलायचं आहे ते पोलीस स्टेशन मध्ये, इथे नाही. मी आणि ह्या इथे अशा काही कामा करता आलो नव्हतो. मग मी आमचाच गोंधळ झालाय. आम्हाला पार्ला जायचं होतं, ते लोकेशन आमचं त्या येडा समजला? येडा समजला का मला? पार्ला कुठे, हे कुठे, काय बोलतोय? सर
माझं ऐका प्लीज प्लीज, मला जाऊ द्या. मी खरंच खूप चांगल्या घरातली मुलगी आहे, अशी मुलगी नाहीये मी. आणि मला तर कल्पना पण नव्हती की इथे असं सगळं होतं. प्लीज प्लीज मला सोडा, मला जाऊ द्या सर, प्लीज. तर ऐका माझं. हो मॅडम, चांगल्या घरच्या मुली असल्या हॉटेलमध्ये येत नाहीत आणि आपण इथे आलेला. सर तेच तर, चांगल्या घरातल्या मुलींना माहीतच नसतं की अशा ठिकाणी काय घडत असतं ते. मी काय बोलतोय, मी थांबतो नाही ते, प्लीज त्यांना जाऊ द्या. एक मिनिट, मी मगाचपासून बघतोय तुम्ही त्यांची बाजू घेताय. कोण लागता तुम्ही त्यांचे? मी फक्त त्यांच्या भल्या करता बोलतोय. त्यांचा हितचिंतक समजा मला. हितचिंतक? चार चौघात यांना मला बायको म्हणायला सुद्धा लाज वाटते का? मग हे बनीला कसं एक्सेप्ट करणार? चारी बाजूला अनोळखी माणसं आणि मध्ये राजा आणि राणी. राजा आणि राणीची त्यांच्या तावडीतून कशी सुटका होणार? साहेब ए साहेब हा काय मॅनेजर. सर 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 माझ्या ना खूप मोठ्या मोठ्या माणसांची ओळखी आहेत. मी तुम्हाला सोडवा याच्यातून. तुमच्यासारख्या मोठ्या कस्टमरला त्रास होऊ नये थोडं आम्ही खूप काळजी घेतो. पण जरा आज जरा थोडं तिथे फोन करायचा नाही, जे बोलायचं पोलीस स्टेशनला. ताब्यात घ्या. हा सर. मॅडम प्लीज, तिथे नाही. तुम्ही का फोन काढला? तुमच्यामुळे काढला. घेतलं का रे सगळ्यांना ताब्यात? सर सर मी काय बोलतोय, सगळी जबाबदारी घ्यायला मी तयार आहे. मी प्लीज त्यांना जाऊ द्या ना. मला अटक करावं होतं. या सगळ्याचा विचार आहे ना इथे येऊन पाप करण्याच्या आधी करायचा होता, कळलं का? मग हे बघून राणी वाटच पाहत होती की या सगळ्या अनोळखी माणसांना राजा कधी ढिशूम ढिशूम करून मारतोय आणि आपली सुटका होते. बाप, तोंड सांभाळून बोला सर, नाही तर माझी होणारी बायको आहे ही. हो, मग होणाऱ्या बायकोला अशा ठिकाणी कोण घेऊन येतं का? हा? आणि माझ्यावर हात उचलताय? ए बेटा डोकं आहे ना? चला ए, या सगळ्यांना आत. मग राजाने काय केलं? त्याला तर माणसांनी गेलं होतं ना. पण आपला राजा हुशार होता, खूप शूर. त्यांनी एक चालाखी केली. त्याने मोठ्यांदी आरोळी ठोकली जंगलच्या राजासाठी.
हॅलो कोण? हॅलो कमिशनर सर, मी आकाश ठाकूर बोलतोय. सॉरी एवढ्या रात्री तुम्हाला डिस्टर्ब करतोय, पण जरा बोलायचं होतं. बोला मिस्टर ठाकूर. आता एवढ्या रात्री पण तुम्हाला कसली परमिशन हवी आहे? नाही नाही, काही परमिशन नको आहे. ॲक्च्युली जरा महत्त्वाचं बोलायचं होतं. इथे घोळ झाला आहे.